महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुका आणि या विधान परिषदेच्या एकूण 10 जागेपैकी 6 जागा या भाजपला मिळाल्या होत्या। या 6 जागेपैकी भाजपला या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातल्या परत ज्या काही कार्यकर्ते ज्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची फळी कमी आहे किंवा आपलं ज्या ठिकाणी बळ कमी आहे त्या ठिकाणी बळ देण्यासाठी मिळालेलं ही चांगली सुवर्ण संधी। पण शेवटी भाजप हा धक्का तंत्र देणारा पक्ष आहे। नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने धक्के देत सामाजिक परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये एक वेगळी भूमिका मांडणारा पक्ष म्हणून ओळखला झाला आहे। पण खऱ्या अर्थानं या भाजपची ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याच्या संदर्भातून जी एक सावत्र भूमिका आहे ती अजूनही जास्त पद्धतीने स्पष्ट होते। कारण ज्या पद्धतीने एकेकाळी हा बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, आज त्याच बालेकिल्ल्याला सगळी खिंडार पडलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या गोच्या झाल्यात आणि ज्या परिस्थितीत कार्यकर्ते आज भाजपचे संघर्ष करतायत, खऱ्या अर्थानं एवढी संघर्षाची वेळ या कार्यकर्त्यांवर कधीच आलेली नव्हती। तरीही देवाभाऊ आणि आमचे स्थानिकचे जे काही मायबाप आहेत, म्हणजे बीड जिल्ह्यावर ज्यांना विशेष करून मातृत्वाचं प्रेम म्हणून दाखवतायत, नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाही, कारण की स्वतःच्या आविर्भावामध्ये इतका आविर्भाव मांडून ठेवलाय की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वापुढे दुसऱ्याचं अस्तित्व तयार होताना तुमच्या मनालाच पटत नाही। त्यामुळे वारंवार नावं घेऊन सुद्धा तुम्हाला नेमकं प्रसिद्धी तरी कशाला द्यायची, कारण की तुम्हाला कधीही या भूमिकेच्या पलीकडे कधी तुम्हाला बीड जिल्हा दिसलाच नाही। बीड जिल्हा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या मनात आविर्भाव झालाय की आमची ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कितीही नुकसान हो कितीही फायदा हो ते आमचाच आहे। परंतु जनतेने काय घोडं मारलंय, ही काय कोणत्या कॉर्पोरेट कंपनी किंवा एखादी निर्माण केलेला तुम्ही सहकारी कारखाना नाहीये की आहे त्या परिस्थितीत म्हणजे भंगारामध्ये जरी विकायची वेळ आली तर उद्या विकता येईल अशी परिस्थिती नाही। हा जनतेचा विश्वास आहे, परंतु हा जनतेचा विश्वास तुम्हाला कळायला मार्ग नाही। आणि ज्या परिस्थितीत तुमची अवस्था करून ठेवली बीड जिल्ह्याने आणि ज्या परिस्थितीनं तुमचं पुनर्वसन करून ठेवलंय बीड जिल्ह्याने, कारण की ज्या पद्धतीचं तुम्हाला निवडणुकीमध्ये याच वृत्तीमुळे नाही त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याची वेळ आम्हाला आलेली, तुमच्या याच गुणधर्मामुळे नाही ते लोक आज संसदेत जाऊन बीड जिल्ह्याचे नाक खरडतायत, तरी याचा गंध न सुगंध आजही तुमचा जो कायमचा आविर्भाव आहे तो तुमचा कायम आहे। आणि या आविर्भावाच्या पोटी किती कार्यकर्त्यांची माती करणार आहेत, किती कार्यकर्त्यांना तुम्ही दाबणार आहेत आणि तुमच्या समोर चमचे म्हणून जे समोर येतात जे तुम्हाला मोठ्या पद्धतीनं तुमच्या पुढं करणारी लोक, तुम्ही त्यांनाच फक्त संधी द्यायचं, त्याच्यातला एकही कलाकार एकही दगड हा शेंदूर फासण्याच्या लायकीचा नाहीये। त्याचा प्रांत सोडला, त्याचं गाव सोडलं, त्याचा भाग सोडला तर तो जिल्हा परिषदेचं जरी निवडणूक लढवण्याच्या परिस्थितीतला कार्यकर्ता तुमच्या जवळ येऊन थांबतो का, याचीही तुम्ही थोडीशी तसदीक आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या विधान परिषदेच्या जागेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जिल्ह्याची एक चांगली मजबूत टीम पुढे येणार होती, ती सगळ्या टीमचं तुम्ही पानिपत केलंय, त्यांचं खच्चीकरण केलंय। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जयदत्तांना क्षीरसागर आणि देवेंद्र भाऊ फडणवीस देवाभाऊ या दोघांच्या ज्या पद्धतीच्या सूत्रबद्ध कार्यक्रम सुरू होते की एकमेकांच्या संदर्भातून जी काही भूमिका मांडली जात होती, त्यामुळे सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या की भाजप कोट्यातून यावेळेस बीड जिल्ह्याला एक विधान परिषदेची जागा मिळेल आणि जयदत्तांनाचं राजकारण हे पुन्हा पुनर्स्थापित होईल। पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका करून ठेवल्यामुळं पक्षसृष्टीलाही तुमचा इगो आडवा येतो। हा इगो खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या मुळावर उठलाय। तुम्हाला ज्या पद्धतीचं तुमचं पुनर्भरण करून तुम्हाला एक मंत्रिपदाची जागा दिली ना, ती जागा फक्त एक साहेबांनी केलेल्या पुण्याईचा एक परतफेड आहे। पण ही परतफेड कुठपर्यंत चालणार आहे
आणि अशा पद्धतीचं जर कामकाज जर चालत राहिलं तर खऱ्या अर्थानं तुमची नगर परिषदेतला एखादा नगरसेवक तरी निवडून येईल का? हातात आलेल्या नगर परिषदा सुद्धा तुमच्या हातातून निसटल्या याच कारणामुळं. धारूर सारखी नगर परिषद ती कधीही भाजपच्या व्यतिरिक्त कदाचित भाजपमध्ये ताळमेळ नाही राहिला तरच राष्ट्रवादीच्या किंवा दुसऱ्या पक्षाच्या ताब्यात जाते. परंतु त्या ठिकाणी हे तुम्ही एक नधड बराबर चिंध्या करून ठेवल्या आणि ती ही हक्काची जी नगर परिषद आहे ती घालवून बसलात. अशा पद्धतीचं वजाबाकीचं राजकारण करून करून तुम्ही कुठपर्यंत कार्यकर्त्यांची मुठमाती करणार आहेत? ही मुठमाती खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला द्वंद्वात घालणारी आहे. आज विकासाच्या नावाने तर शंख आहे, कारण की जिल्ह्यातल्या ज्या काही भूमिका आहेत आणि जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत आजही कायम आहेत. फक्त तुम्हाला मोठमोठे सत्कार समारंभ घेतले, मोठमोठे कार्यक्रम घेतले, मोठमोठे मानसन्मान मिळाला की तुम्हाला त्या कार्यकर्त्यांची क्यू वाटायला लागते. अहो दुर्भाग्य आहे आमचं की एका जिल्ह्यातून 2-2 कल्याण मार्ग जात आहेत आणि एकाही कल्याण मार्गाची रस्ता नीट तुम्हाला करता आलेला नाही. हा सगळी परिस्थिती असताना बीड जिल्ह्याचं राजकारण हे कोणत्या स्तराला जात आहे याची मात्र भूमिका नाही. आणि शेवटी काय होतंय, आम्हाला फक्त या सगळ्या संदर्भासाठी कुणाच्या तरी दुसऱ्यांच्या विनवण्या करण्याची वेळ येते. हे दुसऱ्याची विनवणा करताना सुद्धा त्यांच्यातल्या ज्या सूडबुद्ध्या आहेत आणि ज्या पद्धतीनं या भूमिका आहेत त्या भूमिका आम्हाला खोचक पद्धतीनं सहन कराव्या लागतात. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीतल्या लोकांना आजही या संदर्भात कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप न करण्याचा जो भूमिका बजावली आणि समोर केलेल्या सगळ्या बालेकिल्ल्याला खंडार किल्ला कसा बनवायचा आणि याची कशा पद्धतीने कार्यकर्ते जिरवायचे हे प्रदेश कार्यकारिणीने चांगल्याच पद्धतीने डोक्यात घेतलं. कारण की यांना हे बीड जिल्हा हा सडलेलाच पाहिजे. बीड जिल्हा हा ऐरणीवर आलाच नाही पाहिजे. कारण की पुन्हा बीड जिल्ह्यातलं जर एखादं नेतृत्व उभं टाकलं आणि ते कॉम्पिटिशन म्हणून समोर आलं तर पुन्हा आम्हाला पंचायत त्याला जिरवता. अशा परिस्थितीत असलेला हा बीड जिल्हा खऱ्या अर्थानं स्वघरातल्या स्वकीयांनीच आपल्या पायावर दगड मारून घेतला आणि स्वतःचा अहंभाव आणि स्वतःचा इगो हा कशा पद्धतीने अबाधित राहील आणि जे भलेही या इगोसाठी सर्वसामान्य जनता आम्हाला विठ्ठीस धरता आली तरी आम्हाला काही गयावया नाही, अशीच परिस्थिती सध्या बीड जिल्ह्याची झाली. आज 1 मे या 1 मेच्या माध्यमातून ज्या काही परिस्थितीत म्हणजे सगळ्यात मोठा जो जिल्हा ऊसतोडीच्या संदर्भातला सगळ्यात मोठा जिल्हा कामगार दिवस म्हणून खऱ्या अर्थानं खरे संकल्प इथं मानले पाहिजे होते. एकेकाळी जलसिंचनाचे जे काही कार्यक्रम आखण्यात आले आणि ज्या पद्धतीचे पाझर तलाव किंवा मध्यम प्रकल्प आखून इथली शेती ही ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. पण आजही त्या ऊसतोड कामगारांच्या हातातला कोयता गळायला नसल्यामुळं आजही त्या शेतीकडे त्या पद्धतीनं पाहण्यात येत नाहीये. आणि जिल्ह्यात ज्या पद्धतीची बेरोजगारीचा भस्मासूर उभा टाकलाय ना, फक्त जिल्ह्यात कारखान्यांचं जे सत्र सुरू झालंय, कारखाने साखर कारखाने ज्या पद्धतीने वाढत चाललेले आहेत, पण त्या साखर कारखान्यावर ज्या यंत्रणा उभा राहायला पाहिजे होत्या, जे साखर कारखाने एक चांगल्या परिस्थितीत जगायला पाहिजे, ते मात्र आजही दिसत नाहीयेत. एकूण सगळं संदर्भ जिल्ह्याचा संदर्भ काढला तर हातात काय पडतंय? आमचं तेलही गेलंय आणि तूपही गेलंय, हातात धुपाटणं राहिलेलं आहे. आणि ते धुपाटणं घेऊन आम्ही आज जिल्ह्यासमोर किंवा प्रदेशासमोर ज्या पद्धतीने फिरतोय त्यामध्ये एकही कार्यकर्ता स्थिर नाहीये ना. भाजपचं जर खऱ्या अर्थानं भाजपचं जर सक्रिय कार्यकर्त्यांची यादी काढली आणि या पद्धतीनं त्यांची जी परिस्थिती बघितली तर एकही कार्यकर्ता हा सक्षम पद्धतीनं एखादी निवडणूक, आमदारकीची निवडणूक किंवा एखादं जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासारखा कार्यकर्ता तुम्हीही ठेवलेला नाहीये हे स्पष्ट होतं. त्यामुळं सामाजिक परिस्थिती जपताना आणि जिल्ह्याचा विकास करताना कार्यकर्ते हे विकसित झाले पाहिजेत. कार्यकर्त्यांनाही बळ मिळालं पाहिजे. कार्यकर्त्यांचा मधला नेतृत्व गुण विकसित झाला पाहिजे. हा विषय डोक्यात घेण्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीने दाबून आपली प्राबल्यता जास्तीत जास्त पद्धतीने मोठी राहील यासाठी तुम्ही घर सुद्धा सोडलेलं नाहीये. घरात सुद्धा तीच परिस्थिती अवलंबली. त्यामुळं आज जी परिस्थिती येऊन ठेपली त्याचं सगळ्यात मोठं कारण ही आहे. त्यामुळं आता तरी या महाराष्ट्र दिनी
डोक्याने, सुपीक डोक्याने विचार करा आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ह्याची आडवान त्याची जिरवा म्हणून तुम्ही ज्या परिस्थितीत बीड जिल्हा बेवारस केलाय, त्या बीड जिल्ह्याला वारस नवीन कोणी देता येईल का? नवीन कार्यकर्त्यांना या कामासाठी संधी देता येईल का? जिल्ह्याचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी एक चांगलं नेतृत्व उभा करता येईल का? या पद्धतीचा ध्यास जर मनात घेतला तर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याच्या जनतेवर खूप खूप उपकार होतील. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही संकल्पना असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि विधान परिषदेची जी एक जागा आमच्या कायमस्वरूपी हातातून मुकली, आधी राज्यसभा मुकली होती, आता विधानसभा मुकली, त्याबद्दल सुद्धा काही वाटत असेल तर त्यावरही आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.